जास्त शिवाय देतात पण मी देणार नाही. खूप तू काय चांगलं देशील रे? आहे. तू हा? जीप कापून टाकेन मी. बरं बरं बघूया की. हा. या उद्या जीप कापायला. येतोच मी, थांब जरा तू. या या उद्या या. पुस्तकाच्या शीर्षकावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्याचा साक्षात्कार या आमदार महोदयांना तब्बल 37 वर्षानंतर झाला म्हणे. मित्र हो, तुम्हाला आठवत असेल बघा, मुंबईच्या आमदार निवासामध्ये एक आमदार लुंगी बनियानवर घुसलेला होता. तिथं एका गरीब सामान्य एका वेटरला धमकी देत त्यांनी मारहाण सुद्धा केली होती. हो हो हो, तेच तेच ते तेच ते एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड. उभ्या महाराष्ट्रानं या घटनेचा निषेध केलेला होता. सत्तेतले आमदार, एकनाथ शिंदे गटाचे आमदार, नाहीतरी असे आमदार दुसऱ्या कुठल्या कुणाचे असणार हो. पण हे काही एक नाही मित्रांनो, शिंदे गटातले अनेक आमदार असे वादग्रस्त आणि बहुचर्चित आहेत. आपण ही पाहिलेला अर्थ तुम्हाला ते माहिती आहे. आणि हे संजय गायकवाड म्हणजे त्यातलेच एक आमदार. बघा आता नव्यानं काय झालं, तसं पाहिलं तर या महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा नितांत आदर आहे. त्यांच्याबद्दल मोठी श्रद्धा प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आणि हे काही कोणी कोणाला सांगायची आज काडी मात्र गरज नाही. आता राजकीय नेते शिवछत्रपतींचं नाव घेऊन नेमकं काय करतात हा भाग वेगळा, आपण तो थोडा वेळ बाजूला ठेवूया. तर बघा, कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी तब्बल 37 वर्षापूर्वी म्हणजे 1988 साली एक पुस्तक लिहिलेलं होतं. त्या पुस्तकाचं नाव होतं शिवाजी कोण होता. हे पुस्तक आज सुद्धा मोठ्या श्रद्धेनं आदरानं वाचलं जातं. मित्रांनो, शिवछत्रपतीच्या कार्याची माहिती आणि वास्तव सांगणाऱ्या या पुस्तकाचं शीर्षक असं एकेरी कसं काय. अर्थात यावर आजवर बरीच चर्चा झालेली आहे, त्याचं उत्तर सुद्धा मिळालेलं आहे. त्यामुळं आता पुन्हा त्या विषयाचं चर्वण करण्यामध्ये काहीही अर्थ उरलेला नाही. आणि नेमकं तेच या आमदार गायकवाड यांनी केलं, संजय गायकवाड यांनी. बघा, यात नवीन काहीही राहिलेलं नाही. पण आमदार गायकवाड यांनी मात्र त्यांना अचानक एक साक्षात्कार झाला, तोही तब्बल 37 वर्षानंतर. आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन केला आणि पुन्हा एखाद्या गुंडासारखं अत्यंत वाईट भाषा वापरत धमक्या दिल्या. अर्थात आपली शिवराळ प्रतिमा त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिली असंच म्हणावं लागेल. चिरडून टाकीन, जीभ छाटीन अशी आणि यापेक्षा सुद्धा अधिक धमकीची भाषा त्यांनी वापरली. पुस्तकाच्या शीर्षकावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्याचा साक्षात्कार या आमदार महोदयांना तब्बल 37 वर्षानंतर झाला म्हणे. तरीही हरकत नाही, उशिराचा उशिरा चांगली गोष्ट आहे. पण हे सगळं असं एकाएकी कसं काय हो. 37 वर्ष झाले ना या पुस्तकाला, 37 वर्ष. बरं, यावेळी त्यांनी जी भाषा वापरली ती तरी कुठल्या लोकप्रतिनिधीला शोभणारी आहे. गुंड मावाल्यासारखी सगळी भाषा हो. तुला माहिती आहे ना त्या गोविंद पानसरेचं काय झालं. तुलाही घरात घुसून मारेन, तुला चिरडून टाकेन, तुझी जीभ छाटेन. ही काय लोकप्रतिनिधींची भाषा झाली. बरं, हे पुस्तक तरी वाचलं आहे का हो या आमदार महोदयांनी. पुस्तक वाचायची गरज नाही, मला सगळं माहिती आहे असं म्हणतात आता हे महोदय. प्रकाशक प्रशांत आंबी त्यांना सांगत आहेत, अहो शिवाजी कोण होता हे पुस्तक गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं आहे आणि ते 1988 साली प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात आलेला नाही, तुम्ही आधी ते पुस्तक तरी वाचा असं त्यांनी संजय गायकवाड यांना सांगून पाहिलं. मात्र वादग्रस्त प्रतिमा असलेले आमदार संजय गायकवाड यांनी त्यांचं अजिबात ऐकून न घेता धमकी आणि शिवीगाळ मात्र सुरूच ठेवली. अहो, जिवे ठार मारण्याची धमकी सुद्धा दिली. शेवटी या प्रशांत आंबी यांनी सुद्धा अजिबात न डगमगता या संजय गायकवाड यांना या 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 तुम्ही उद्या या, माझी जीभ कापायला असं थेट उत्तर दिलं.
आमदार संजय गायकवाड आणि हे जे प्रकाशक आहेत प्रशांत आंबी यांच्यामध्ये फोनवर जो संवाद झाला ना मित्रांनो, तो तुम्ही ऐका, म्हणजे एकंदर सगळं चित्र तुमच्या लक्षात येईल आणि स्पष्टही होईल. ऐका. हॅलो. हा बोला. प्रसून भाऊ बोलता? हा बोला. प्रशांत भाऊ, मी आमदार संजय गायकवाड बुलढाणा. हा बोला. तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून. हा. तर तुम्ही शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणता का? ते एकेरी नाही, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते. अरे गोविंद पानसरे कोण शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणणारा? तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे. काय माहिती घ्यायची गरज नाही मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे. तुमच्यासारखे लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता. मी काय सांगतोय की अनादर करण्यासाठी नाही लिहिलेलं, तुम्ही पुस्तक वाचा. तू काही शासन शिकू नको. लिहून घे, मी आमदार संजय गायकवाड, तुला घरात मुसलमानी मी धमक्या देत नाही, मी करून दाखवतो. व्यवस्थित नीट बोल. तुमच्यापेक्षा खूप जास्त शिवाय देतात, पण मी देणार नाही. खूप तू जीप कापून टाकेन मी. बरं बघूया की. या उद्या जीप कापायला येतोच मी, थांब जरा तू. या उद्या या. बघा, आता ही क्लिप ऐकल्यावर बाकी बोलण्याची काही गरज उरते का हो? आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा याबाबत काही खुलासा केलेला आहे. पुस्तकाचं एकेरी शीर्षक पाहून आपल्याला हा शिवछत्रपतींचा अवमान वाटला म्हणून आपण असं बोललो असं सांगत त्यांनी पुन्हा एकदा आपल्याच बोलण्याचं समर्थन आपणच केलेलं आहे. पण मग एक प्रश्न तर नक्की पडतो, हे महोदय शिवछत्रपतींचे एवढे भक्त आहेत तर तब्बल 37 वर्ष या पुस्तकाबद्दल त्यांना माहितीच नव्हती की काय? मग बरं, समजा त्यांना आताच याची माहिती मिळाली, मग तरी सुद्धा प्रकाशकांना धमकी देणं, शिवीगाळ करणं यापेक्षा दुसरा कायदेशीर मार्ग त्यांना का बरं दिसला नाही? आमदार आहेत ते, कायदे मंडळाचे सदस्य आहेत ते, आणि त्यांनाच कायदा नाही दिसला? आमदार निवासातली कॅन्टीनमध्ये घातलेल्या गोंधळानं आधीच वादग्रस्त ठरलेले हे आमदार संजय गायकवाड त्यावेळी म्हणे एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज दिली होती. दिली असेल कदाचित, पण गायकवाड यांच्यावर त्याचा कितपत परिणाम झाला मित्रांनो? काही सुधारणा झाली? मित्रांनो, तुम्हीच ठरवा आणि तुम्ही सांगा बरं. दोघातला हा संवाद ऐकल्यावर तुम्हाला काय वाटलं? आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर तुम्ही तुमची मतं मांडा मित्रांनो, जरूर मतं मांडा. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक माफक अपेक्षा आहे तुमच्याकडून. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.